सर्व दर्शकांना मानाचा जय भीम, नमो आहे. आज राजकीय क्षेत्रात हजारो पथनाट्य करणारे बल्लारपूर येथील सामाजिक कार्यकर्ते, कवी, लेखक असा परिचित असणारे आपल्या पवन भगत आपल्यासोबत आहेत. अतिशय उत्कृष्ट असे ते लेखक, कवी म्हणून सगळ्या महाराष्ट्रात लौकिक आहे. त्यांनी एक आत्ताच सध्या लॉकडाऊनच्या काळात जे घडलं त्या विषयावर त्यांनी ते 50 दिवस ही कादंबरी त्यांनी लिहिली आणि त्याची दखल अमरावती विद्यापीठांनी सुद्धा घेतली. याविषयी आपण त्यांच्याकडून जाऊन घेऊया. सर, जय भीम. जय भीम. जय भीम. काय सांगाल सर, आपल्या जीवनात कसे काय तुम्ही या क्षेत्रात उतरले आणि काय सांगाल? एकंदरीत सांगायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रेरणेने आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्या विचाराने तमाम जे मानवतावादी विचारसरणीचे विचारवंत आहेत त्यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी चळवळीमध्ये आलो आहे आणि गेली 35 वर्षापासून सातत्याने या चळवळीमध्ये काम करतो आहे. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचा निळा झेंडा खांद्यावर घेऊन फिरतो आहे आणि त्याचबरोबर लेखन, कला इत्यादी क्षेत्रामध्ये ज्या पद्धतीने मला जमेल ते मी काम करतो आहे. जे ते 50 दिवस लॉकडाऊनच्या काळातील अतिशय महत्त्वाच्या विषयावर जे लोकांना त्रास झाला लॉकडाऊनमध्ये, त्या बाबतीत ते 50 दिवस ही जी कादंबरी लिहिली, तर हे आपल्यास कसं सुचलं आणि काय त्याच्याविषयी सांगाल सर? लॉकडाऊनमध्ये ज्याप्रमाणे सामान्य जनताच नव्हे तर मध्यवर्गीय जनता असेल किंवा उच्च पातळीचे लोक असतील, जे हाय प्रोफाईल लोक, ह्या सर्वांनाच त्याची झळ लागलेली आहे आणि त्यांनी झळ सोसली आहेत. परंतु जे मजदूर आहेत, जे हातावर आणून पानावर खाणारी जे मजदूर आहेत, त्यांची जी त्या काळामध्ये ससे होलपटपणा झालेली आहे, त्यांना भटकावं लागलं. एकीकडे बाहेर निघता येत नव्हतं आणि दुसरीकडे उपासमारी. तर स्थानांतरित मजुरांचा जो लोंढा हा पायदळ निघालेला होता आणि तो निघाल्यानंतर असं वाटलं की आपण यांच्यावर काहीतरी लिखाण केलं पाहिजेत, कारण हे पायदळ चालत आहेत, त्यांना कुठलेही साधन नाहीत, मौलिक अधिकार नाहीत आणि खऱ्या अर्थाने ते भारतातील एका बहिष्कृत भारताचे नागरिक म्हणून ते फक्त हायवेवर फिरत होते आणि हायवेच त्यांच्यासाठी हा देश झाला होता. त्याचे नागरी अधिकार काढून टाकण्यात आले होते. ते सामान्य माणसाबरोबर बोलू शकत नव्हते. तोंडावर बांधून आणि 2 गज की दुरी हा जो शासनाचा जो नियम होता ते काटेकोरपणे पालन करत ते लोक उपाशी तापाशी रस्त्यावर निघालेत आपल्या गावाकडे जाण्याच्या दिशेने आणि त्यांना जो त्रास होत होता, जी भूक, जी तळमळ, ही आम्ही स्वतः डोळ्याने बघितलीत आणि त्यामुळे असं वाटलं की याच्यावर आपण एक कादंबरी लिहिली पाहिजेत आणि ती कादंबरी ते 50 दिवस नावाची कादंबरी आपण लिहिली. माझ्याबरोबर नागेश रत्नपारखे, मिलिंद गेडाम आणि आनंद रामटेके सारखे कार्यकर्ते सोबत होते आणि हा जो प्रवास मला जो टिपता आला स्थानांतरित मजुरांचा, तो 1500 किलोमीटरचा प्रवास आहे. तो एक औद्योगिक शहर मुंबई आणि मुंबई ते एक सांस्कृतिक शहर म्हणून वाराणसी, ज्याला आपण बनारस, वाराणसी आणि किंवा काशी म्हणतोय आणि परत एक चौथं त्याचं एक स्पेशल नाव आहे सारनाथ. हे चारही नावांचं एक शहर. आजपर्यंत भारतामध्ये अनेक शहर आहेत ज्याला 2-2 नावं आहेत, परंतु एकाच शहराला 4 नावं आहेत आणि चारही वेगवेगळे आहेत. त्याचं एक सारनाथ, जिथे तथागत भगवान गौतम बुद्धाने धम्मदीक्षा दिली, त्यालाच वाराणसीही म्हणतात, त्यालाच काशीही म्हणतात आणि त्याच शहराला बनारसही म्हणतात. अशा या शहरापर्यंतचा जो प्रवास आहे, या सांस्कृतिक शहर आहे ते केंद्रस्थानी ठेवून आम्ही त्या प्रवास तो टिपला आणि तो मानवतावादी विचारसरणीने प्रेरित होऊन
भूक काय असते, दारिद्र्य काय असतं, रस्त्यावर चालताना त्यांची कशी ससे होलपट आहे ही त्या आपण कादंबरीमध्ये व्यक्त केलेली आहे. भाऊ, मी तुम्हाला माझ्या माहितीप्रमाणे एकदम जवळून ओळखतो. बऱ्याच वर्षापासून तुमची माझी ओळख आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही अतिशय गरिबी परिस्थितीतून ॲटो चालक असतानासुद्धा कार्य केलेलं आहे, मला माहिती याची जाणीव आहे. आणि त्या प्रसंगातून तुम्ही पथनाट्याकडे कसे वळलात आणि पथनाट्याच्या याच्यातून तुम्ही आज हजारो पथनाट्य समाजापर्यंत छोट्या छोट्या वाड्यामध्ये सुद्धा केले, याविषयी तुमचा प्रवास कसा गेला याविषयी माहिती सांगा. त्यावेळेस दलित थिएटर चालायचं आणि दलित साहित्य संमेलन व्हायचीत आणि नवे नवे कवी, नवीन कलावंत, नवे विचारवंत असे निघून तापून सुलाखून निघायचे. कारण ती त्यावेळेस एक ऊर्जा देणारी मंडळी होती. जवी पवार होते, नामदेव ढसाळ होते, राजा ढाले होते आणि त्याचबरोबर डॉक्टर यशवंत मनोहर सारखी लोकं आम्ही जवळून बघितलेली आहेत, त्यांना ऐकलेलं आहे. आणि त्याचबरोबर आपणही या क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजेत म्हणून तत्कालीन दलित रंगभूमीवर संजय जीवने नावाचं एक मोठं वादळ काम करत होतं. त्यांनी बरेच प्रयोग दलित रंगभूमीवर सादर केलेले आहेत. ज्या काही गवई बंधूचे जे डोळे काढण्यात आले होते त्यांच्यावर प्रयोग सादर करण्यात आला. आणि जात्यांध्य धर्मांध्य ताकदीने ज्यावेळेस रिडल्स इन हिंदुइझमच्या वेळेस जे आमच्या सामान्य गरीब दलित वस्तीवर जे हल्ले करण्यात आले आणि जो बहिष्कार टाकण्यात आला, त्यावेळेस आम्ही पथनाट्याच्या माध्यमातून जनजागृती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि याचं सारं श्रेय रंगभूमीचं माझ्या मते मी संजय जीवने, जे माझे मोठे भाऊ आहेत आणि माझे मार्गदर्शक आहे, यांना देतो आहे. त्यांनीच मला रंगभूमीवर आणलं आहे. अच्छा. हां. संजय जीवने अशी अतिशय प्रसिद्ध असे साहित्यिक, लेखक आणि पथनाट्य करणारे आहेत. त्यांचे सिनेमासुद्धा निघालेले आहेत. आणि पवन भगत त्यांच्या मार्गावर चालून एक भव्य असे कलाकार आहे. आपण यांना लाडबुद्धा टी व्हीच्या दर्शकांना यांची जी माहिती घेत आहोत आणि नक्कीच आवडेल असा मला विश्वास आहे. आज भाऊ, तुम्ही जो छोट्याशा याच्यातून प्रयत्न करून राजकीय क्षेत्रात कसे वळलात, उपनगराध्यक्ष पदसुद्धा बल्लारपूर येथे भूषवलं आहे तुम्ही, त्याविषयी काय सांगाल? काय झालं की नव्यानेच रिपब्लिकन पक्षाचं एकीकरण व्हावं अशी जनसामान्य जनतेतून भावना निर्माण झाली आणि मागणी झाली. तर त्यावेळेस तत्कालीन नेत्यांनी एकत्र बसून एकत्र आलेत आणि एकीकरण झालं होतं. आणि नेमक्या त्याच वेळेस आमच्या बल्लारपूरला निवडणुका लागल्यात आणि इथे नगरसेवक पदासाठी मला रिपब्लिकन पक्षाने एकमताने उमेदवारी बहाल केली. आणि मी त्यावेळेस कार्यकर्ता असल्यामुळे, चळवळीत काम करत असल्यामुळे, नाट्यक्षेत्रात, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे माझी त्याने रिपब्लिकन पक्षाने दखल घेतली आणि मला तिकीट दिली. आणि त्या संधीचं मी सोनं करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मी भरघोस मताने निवडून आलो आहे. आणि रिपब्लिकन पक्षाचा एकमेव सदस्य नगरसेवक म्हणून मी इथे काम करत असताना मला नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदावर नेमणूक करण्यासाठी माझे जे नेते आहेत, तत्कालीन नेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर असो, रामदास आठवले आहेत, रासू गवई होते त्यावेळेस जिवंत, आणि त्याचबरोबर आदरणीय बाळासाहेब आंबेडकर, ह्या लोकांनी माझं नाव समोर केलं आणि मला नगरपालिकेच्या उपाध्यक्षपदावर मला आरूढ केलं आहे. मी त्यांचा सदैव आभारी आहे आणि रिपब्लिकन पक्षाचा कायम मी ऋणी आहे. कारण रिपब्लिकन चळवळ ही ज्यांनी मला घडवलं त्या चळवळीला मी विसरू शकत नाही. त्यांनी मला भरभरून दिलं आहे, मला नगरसेवक पद दिलं आहे, नगरपालिकेचं उपाध्यक्षपद दिलं आहे आणि काही काल मला कार्यकारी नगराध्यक्षपद पण भूषवता आलं. मी आपल्या ज्या शोषित पीडित जनतेचा मी अतिशय ऋणी आहे. जोपर्यंत माझं काम आहे, माझ्या अंगामध्ये रक्त आहे, तोपर्यंत मी या समाजाचं काम करण्याचा संकल्प केलेला आहे. पवनजी भगत एक असं नाव आहे जे छोट्याशा आपण झाड रोपटं लावतो आणि कसं बहरते या विषयावर त्यांनी अत्यंत चांगली माहिती आपल्याला पोहोचवली आहे. त्याचप्रमाणे आज आंबेडकरी चळवळीतील एक छोटासा युवा कार्यकर्ता आज संपूर्ण म्हणजे महाराष्ट्रामध्ये गाजला. एव्हन त्यांची दखल विद्यापीठाने त्यांच्या कादंबरीची दखल घेतली. अशातच आज
आम्ही बघतो त्यांच्याकडे की ते एक उद्योजक म्हणून समोर आले आहे. याविषयी पवनजी भगत आम्हाला मार्गदर्शन सांगेल अशी. त्याचं काय आहे की आमचे कार्यकर्ता कादंबरी ज्यांनी लिहिली मुरलीधर जाधव एकदा मला भेटायला माझ्या गावात आले, इथे शहरामध्ये आलेत आणि त्यांच्याबरोबर चर्चा करत असताना त्यांनी मला सांगितलं आहे की यापुढे कधी मी येईल त्यावेळेस तू असा भटकणारा कार्यकर्ता मला दिसायला नको आहे. मला दरदर भटकणारे कार्यकर्ते बघायचे नाहीत, मला चांगले कार्यकर्ते बघायचे आहेत, जे संपन्न झाले पाहिजेत, आर्थिकरित्या सक्षम झाले पाहिजेत. कारण कार्यकर्ता नावाची कादंबरी त्यांनी जी लिहिली आणि कार्यकर्त्यांची जी होडसाड आहे, कार्यकर्त्यांकडनं कसं शोषण केलं जातं समाजाच्या वतीनं, असं त्यांनी कार्यकर्ता कादंबरीमध्ये मांडणी केली. आणि तोच कार्यकर्ता कादंबरीचा लेखक मला भेटायला आला आणि त्यांनी जेव्हा मला सांगितलं आहे त्यावेळेस मी एकदम शॉकमध्ये आलो की आपण काहीतरी केलं पाहिजेत. आणि मग मी हळूहळू मग या औद्योगिक क्षेत्राकडे वळलो आहे. आता मी एक कबीर लॉन म्हणून निर्माण करतो आहे, आमच्या मेन रोडवरच लागलेलं आहे आणि जे 22,000 स्क्वेअर फूटमध्ये मी कबीर सेलिब्रेशन म्हणून लॉन करतो आहे आणि येत्या 14 एप्रिलमध्ये आम्ही ते लोकार्पण करणार आहोत. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे 3 गुरु मानलेले आहेत, एक महात्मा ज्योतिबा फुले, तथागत भगवान गौतम बुद्ध आणि तिसरे गुरु जे आहेत हे संत कबीर, मी कबीरांनाच ते लॉन समर्पित केलेलं आहे आणि त्यांच्या नावानेच कबीर सेलिब्रेशन लॉन असं बनवलेलं आहे. हे होते पवनजी भगत, ज्यांनी महापुरुषाच्या बाबासाहेबांनी जे 3 गुरु मानले आहे त्यापैकी संत कबीर यांच्या नावाने आज त्यांनी लॉन उभं केलेलं आहे. आंबेडकरी विचारधारा त्यांच्या रक्तारक्तात गेल्यामुळे आज छोटासा गरीब माणूस आज मोठा उद्योजक म्हणून आंबेडकरी समाजात निर्माण झाला आणि कादंबरीकार, लेखक असा परिचित असणारे आणि राजकीयदृष्ट्यासुद्धा महत्त्वाची भूमिका बजावणारे आदरणीय पवनजी भगत आमच्या या लाडबुद्धा टी व्हीच्या मैत्री संवाद कार्यक्रमात सहभागी झाले. त्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. मी मनोज मोडक, लाडबुद्धा टी व्ही, त्याचबरोबर कॅमेरामन विकास जीवने. जय भीम, नमो बुद्धाय. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी.